सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य। संतांचा कोणताही गुण नसला तरी संतांच्या भूमीमध्ये मी राहतो एवढीच पुण्याई माझ्याकरता खूप मोठी आहे। आज कथा या ठिकाणी सादर करण्यापूर्वी एक गोष्ट मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की माझी ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे, तिचा वास्तव जीवनाशी कुठलाही संबंध नाही। हे सांगण्याचे दोन कारण आहेत। पहिलं कारण असं, माझ्या सुरक्षेसाठी, कारण मागच्या वर्षी याच व्यासपीठावरून अतिथी देवभव नावाची कथा सांगितली होती। हे सांगण्यापूर्वी असं मी सांगितलं नाही, त्याचा परिणाम असा झाला घरी गेल्यावर मला भाकर भेटले नाही। त्यामुळं अगोदरच सांगतोय की कथा काल्पनिक आहे। दुसरं कारण असं आहे की एकदा काल्पनिकचं लेबल लागलं की मग खरं जरी बोललं तरी त्या काल्पनिकचं नावावर धोकून जातं। ते देखील याला एक कारण आहे। आजच्या कथेचा माझा जो विषय आहे तो महिलांना प्रचंड आवडणाऱ्या वस्तूविषयी आहे। आता महिलांना कोणती वस्तू आवडत नाही हा देखील एक संशोधनाचा विषय आहे। कारण सुपर मार्केटमधून किंवा मॉलमधून जेव्हा आपण घरी येतो, घरी आल्यानंतर हमखासपणे एक वाक्य आपल्या कानावर पडतं, ते म्हणजे अगं बाई हे आणायचं राहिलंच बरं का। म्हणजे कोणती वस्तू महिलांना आवडत नाही हा संशोधनाचा विषय जरी असला तरी एक वस्तू महिला सतत सोबत बाळगत असतात आणि ज्याप्रमाणे महिलांच्या मनाचा ठाव लागत नाही, अगदी त्याचप्रमाणे त्या वस्तूचा ठाव लागत नाही, ती वस्तू म्हणजे पर्स। ही महिलांची पर्स अगदी महिलांच्या मनासारखी असते। अनेक अस्तर, अनेक कप्पे, अनेक चैनी, आणि या पर्समध्ये काय नसतं। ही पर्स मला अलिबाबाची गुहा वाटलेली आहे। या पर्समध्ये काय नसतं, घरात जेवढं मेकअपचं सामान असतं तेवढंच मेकअपचं सामान त्या पर्समध्ये सुद्धा असतं। तो पण हरवलेले पेनं हमखास पर्समध्ये सापडतील। त्यानंतर विलायची, सुपारी, लवंग या साऱ्या गोष्टी त्या पर्समध्ये सापडतील। पण करकरीत नोटा ठेवण्याचा कप्पा मात्र एवढा बारीक असतो की तो फक्त पर्सच्या मालकिनीलाच सापडतो। चुकून हुकून पर्सच्या मालकिनीच्या मालकाने जर त्याच्यात हात घातला, अर्थात ते धाडस त्या मालकाचं नसतंच, पण तरी चुकून हकून त्या पर्समध्ये हात घातला तर मात्र त्या भूलभुलैयामध्ये आणि त्या जंगलामध्ये तो हरवून जातो। तो कप्पा काही त्याला सापडत नाही। आणि तेच माझ्या कथेचं नाव आहे पर्स। या पर्सचा काय उपयोग होऊ शकतो हे या कथेच्या माध्यमातून आपल्यासमोर विशद होईल। कर्णकर्कश आवाज करत ते लाल रंगाचं धूळ अर्थात एसटी फलाटावर उभी राहिली। एखाद्या गुळाच्या ढेपेला किंवा उसाच्या चिवटीला हजारो मुंगळे चिटकावेत, अगदी त्याचप्रमाणे जागा मिळवण्यासाठी जो तो बसला चिटकण्याचा आणि उगाचच इतरांना खेटण्याचा प्रयत्न करत होता। खिडकीतून रुमाल टाकून जागा धरण्याची केविलवाणी धडपड जोरात सुरू होती। आता रुमाल टाकला की जागा आपलीच हा अलिखित आणि आगळा वेगळा नियम एसटी पुरताच मर्यादित आहे म्हणून बरं। हा नियम जर सगळीकडे लागू झाला असता तर आपल्या डोक्यावर जेवढे केस आहेत तेवढे रुमाल घेऊन आपण सोबत फिरलो असतो आणि जे चांगलं आहे तिथं आपण रुमाल टाकून दिला असता। तर कोणी ड्रायव्हर नामक खेकासणाऱ्या प्राण्याच्या पिंजऱ्यातून बसमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होता। हे सारं दृश्य मी माझ्या डोळ्याच्या कॅमेऱ्याने टिपत होतो आणि माझ्या मेमरीमध्ये साठवत होतो। अर्थात मलाही त्याच बसनं प्रवास करायचा होता, पण जागेसाठी कुठलीही लगबग न करता शांतपणे त्या गोंधळाचा मी साक्षीदार होत होतो। कारण आयुष्यात पहिल्यांदाच माझी निर्णय क्षमता बरोबर ठरली होती, कारण मी रिझर्वेशन केलं होतं। सगळा सावळा गोंधळ शांत झाल्यानंतर एखाद्या सम्राटासारखा त्या बसमध्ये एक एक पायरी चढून मी वर चढलो, पण माझ्या ठरलेल्या जागेवर लगेचच बसण्याचा योग मात्र आला नाही, कारण एका बाईकडून माझ्या जागेचा उपमर्द झाला होता। त्या बाईला माझ्या सीटावरून उठा असं म्हणायची हिंमत माझी झाली नाही। शेवटी मोठे मोठे प्रश्न मध्यस्थांच्या मदतीने सोडवावे लागतात, म्हणून कंडक्टरच्या मदतीने जागेचा प्रश्न सोडला। त्या जागेवरून उठताना ती बाई काहीतरी पुटपुटली। बहुधा कंडक्टरच्या आईचा काहीतरी गोपनीय शब्दामध्ये तिने उद्धार केलेला असावा। त्यानंतर त्या जागेने, त्या सीटाने, कंडक्टरने आणि मी सुटकेचा निश्वास सोडला। एक जण बसेल अशी जागा असताना सुद्धा एक जण येतोय असं म्हणत कुणालाच त्या ठिकाणी मी बसू दिलं नाही। आता त्या जागेवर फक्त मी आणि माझी बॅग। गाडी निघणार तोच एका सुंदर तरुणीने बसमध्ये प्रवेश केला। तिचं सौंदर्य मी निखाळू लागलो। काट्यांच्या ढिगाऱ्यामध्ये एखादा गुलाब पडावा किंवा काचेच्या राशीमध्ये एखादा हिरा, तिच्या येण्यानं सगळं वातावरण बदलून गेलं। फक्त मीच तिचं सौंदर्य निहाळत नव्हतो, तर माझ्यासारखे बरेच डोमकावळे एसटी बसमध्ये होते। इतरांचे होणारे स्पर्श टाळत अलगद पावलांनी ती जसजशी माझ्याजवळ यायला लागली तशी तशी माझ्या काळजाची धडधड वाढायला लागली। माझ्या शेजारी जागा आहेच, फक्त ती बसली पाहिजे म्हणून माझी धडपड।
आणि जागा मानेला हिसका देत हळुवारपणे ते उच्चारली आणि त्या जाहिरातीप्रमाणे माझ्या मनात आनंदाचे लाडू फुटायला लागले. याच करता केला हट्टहास. बॅग मांडीवर घेऊन तिला बसायला जागा दिली. मित्रांनो, प्रवासाची मजा हे त्या गाडीच्या बाहेर किती निसर्ग सौंदर्य असतं यावर अवलंबून नसते, तर तुमच्या शेजारी कोण बसतं यावरच ते अवलंबून असतं. आता कल्पना करा की तुम्ही प्रवासाला निघाला आहात. बाहेर श्रावणसरी कोसळायला लागलेले आहेत. पाण्याचा प्रपात धबधब्याच्या माध्यमातून खाली येतो आहे. त्यानंतर डोंगराचे शिखर धुक्यामध्ये हरवलेले आहेत. जिकडं तिकडं हिरवी शाल पसरलेली आहे. झरे वाहत आहेत. रानफुलं डोलत आहेत. किती सुंदर वाटतंय आपल्याला ऐकायला. पण आणि या प्रवासामध्ये तुमच्या शेजारी टीबी झालेलं म्हातारं येऊन बसलं आहे. खोकून खोकून त्याचा जीव चालला. मला सांगा, त्या प्रवासाचा आनंद आपल्याला घेता येईल का? ती माझ्या शेजारी बसली आणि खिडकी बाहेरचं बाबळीचं झाड गुलमोहरासारखं वाटायला लागलं आणि त्या धोत्र्याच्या फुलातून मोगऱ्याचा सुगंध दरवळायला लागला. गगन ठेंगणं झालं. माझ्या काळ्या कातडीमुळे तिचा गोरा रंग अधिकच खुलला. आणि सध्या कॉन्ट्रास्ट मॅचिंगचा काळ आहे हो. हे बघा, पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट. आमचा कॉन्ट्रास्ट जोडा किती छान शोभून दिसेल या कल्पनेने गुदगुल्या व्हायला लागल्या. ती अंग चोरूनच बसली होती. मी मात्र हळूहळू प्रसरण पावत होतो. माझा मनसुबा तिने ओळखला असावा. एका झटक्यात तिनं तिची पर्स आमच्या दोघांच्या मध्ये कोंबली. सुंदर आणि देखण्या मुली सुद्धा हुशार असतात हे त्याच दिवशी सगळ्यात पहिल्यांदा मला कळालं. बघा, मी माणुसकी धरली आणि तिला जागा बसायला दिली. तुम्हाला सांगतो आम्ही पुरुष मंडळी खऱ्या अर्थाने मानवतेचे पुजारी आहोत. आम्ही पुरुष मंडळी खऱ्या अर्थाने मानवतेचे पुजारी आहोत. महिला त्या मानाने निष्ठुर असतात. आम्ही पुरुष मंडळी मानवतेचे उपासक आहोत. आम्ही पुरुष मंडळी माणुसकीचे उपासक आहोत. आणि आमची ही माणुसकी, आमची ही मानवता प्रवासामध्ये जास्तच उफाळून येत असते. त्या मानाने महिला मात्र निष्ठुर असतात. आता कल्पना करा, मी सिद्ध करतोय, कुठंतरी ऐकलंय, कुठंतरी वाचलंय मी. समजा तुम्ही प्रवासामध्ये आहात. जसं माझ्या शेजारी ती सुंदर तरुणी येऊन बसली. तुम्ही प्रवासामध्ये आहात आणि तुमच्या शेजारी एखादी सुंदर तरुणी येऊन बसली. बघा, या ठिकाणी ज्यांच्या दाढ्या पिकल्यात ते सुद्धा हसायला लागल्यात. कुकर किती जरी जुनं झालं तरी शिट्टी वाजायचं सोड येत नाही. समजा तुम्ही प्रवासामध्ये निघालात सर, एखादी सुंदर मुलगी तुमच्या शेजारी येऊन बसली. अनिल भाऊ, येऊन बसल्यानंतर आपण तिला जागा देणार का? कारण आपण माणुसकीचे उपासक आहोत. आणि बसल्यानंतर प्रवासात तिचा डोळा लागला आणि आपसूकपणे तिची मान तुमच्या खांद्यावर पडली. मला सांगा, तुम्ही तिची झोप मोडताल का? माणुसकीचे आम्ही उपासक आहोत. आम्हाला पुण्याला उतरायचं असलं तर आम्ही मुंबईला जाऊन उतरू, पण तिची झोप आम्ही मोडणार नाही. आम्ही माणुसकीचे उपासक आहोत. या उलट महिला निष्ठुर असतात. चित्र उलट करा. आता एखादी सुंदर तरुणी बसलेली आहे. तुम्ही तिच्या शेजारी जाऊन बसलात. प्रवासात तुम्हाला डोळा लागला. तुमची मान तिच्या खांद्यावर पडली. काय होईल? आपली मान तुटून जाईल. निष्ठुर असतात महिला. ती पर्स काही हटत नव्हती आणि ती मला काही बोलत नव्हती. ती पर्स मला एखाद्या सर्पासारखी भासायला लागली. ती पर्सने निर्माण केलेली सीमारेषा प्रश्न हा महाराष्ट्र कर्नाटक सीमारेषे प्रश्नापेक्षाही जास्त जटिल झालेला होता. बस एक एक स्टेशन पार करून पुढं प्रवास करत होती आणि अचानक तिनं तिची पर्स घेतली आणि ती उठायला लागली. तिचा स्टॉप आला होता. तिने पर्स घेतली, ती उठली. माझी हुर्रे झाली. पण मुली मात्र प्रचंड हुशार असतात. स्माईल कधी द्यावी हे तिला चांगलं उमजलं होतं. जाताना हसऱ्या नजरेचा बाण माझ्याकडं सोडीत ती अशी हसली की मी इकडं पार खाक. त्याच वेळेस अनिल भाऊ, येशुदासचं गाणं मला आठवलं. तुम्हाला शाहरुख खानचे गाणे आठवतात. मला ह्या ठिकाणी येशुदासचं गाणं आठवलं. दिल के टुकड़े टुकड़े करके मुस्कुरा के चल दिए, जाते जाते ये तो बता हम जिएंगे किसके लिए. आणि त्याच वेळेस तिच्या विचारात असताना ती निघून गेली. तिच्या विचारात असताना अचानकच मरतुकड्या सरक तिकडं असं वाक्य कानावर आदळलं. सकाळचा तो रंगाडा, सकाळची ती बाई मठ्ठ होऊन माझ्या शेजारी बसली. माझ्या अंगाचा पार चेंदामेंदा झाला. तिनं सुद्धा तिच्या आकाराला साजेस पर्स दोघांच्या मधी कोंबलं. माझा नख शिखांत तिला होणारा स्पर्श टाळण्याकरता तिनं ते पर्स दोघांच्या मध्ये कोंबलं. मी मात्र त्याही परिस्थितीमध्ये त्या गुदमरलेल्या पर्सकडे पाहत राहिलो. अगदी एकटक माझ्या निर्णय क्षमतेचा विचार करत जागा रिझर्व जरी केली तर तिथं कोण बसन ही नियती ठरवत असते. एवढंच बोलून माझ्या कथेला पूर्ण धन्यवाद. सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा दखनी स्वराज्य.